सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून करोडो रुपयांचा नफा कमविला आहे। मात्र प्रकल्पग्रस्तांना 12.5% भूखंड देण्याचे शासनाचे आदेश असतानाही हे भूखंड 27 वर्षांनंतरही अनेकांना मिळाले नाहीत। इतकेच नव्हे तर या 12.5% भूखंडातूनही 30% भूखंड कापून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। सिडकोने आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांना कधी झुकते माप दिले नाही, उलट त्यांच्यावर अन्याय करण्याचेच धोरण राबविल्याने या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त सातत्याने आंदोलने करीत आहेत। परंतु प्रकल्पग्रस्त शेतकरी आजही 12.5% भूखंड मिळेल या प्रतीक्षेत आहेत। जेएनपीटी प्रशासनाच्या या विश्वासघाताला कंटाळून अखेर लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा जेएनपीटी बंद आंदोलन छेडण्यात आले आहे। जेएनपीटी व काँग्रेस सरकार गेली 27 वर्षे उरण, पनवेल तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क नाकारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहेत। 1984च्या शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनानंतर 12.5% भूखंड वाटण्याचे तत्व प्रस्थापित करण्यात आले। त्यावेळी सरकारतर्फे शेतकऱ्यांना 12.5% या तत्वानुसार भूखंड वाटप करण्यात येईल असे आश्वासनही दिले, परंतु फक्त 10% शेतकऱ्यांना या जमिनीचे वाटप करण्यात आले। उर्वरित 90% जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकरी अजूनही 12.5%च्या प्रतीक्षेत आहेत। 27 वर्षे फक्त आश्वासने देण्यात येत आहेत, ठोस कामगिरी कोणतीच होत नाही। शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत शेतकरी कामगार पक्षाने आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलने केली आहेत। आंदोलनानंतर काही प्रकल्पग्रस्तांना न्यायही मिळवून दिला आहे, परंतु जवळजवळ 90% प्रकल्पग्रस्त शेतकरी आजही 12.5% भूखंड मिळेल या प्रतीक्षेत आहेत। जेएनपीटी प्रशासनाच्या या विश्वासघाताला कंटाळून अखेर लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा जेएनपीटी बंद आंदोलन छेडण्यात आले आहे। आता माघार नाही, जोपर्यंत लेखी आणि 12.5%चं वाटप करण्याचं पत्र राज्य शासनाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आम्ही मागे घेणार। मी आल्यानंतर देवी पाटलांबरोबर चर्चा केली, त्यांनी सांगितलं हीच खरी वेळ आहे आणि शेवटची संधी आहे। आणि म्हणून मी निश्चितपणे सांगेन, मुख्यमंत्र्यांना पण आम्ही मगाशी बोललो, वरच्या हाऊसमध्ये मी स्थगन प्रस्ताव करून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने उत्तर दिलं की जयंत पाटील म्हणतात ती खरी गोष्ट आहे। आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचे बोलणी करण्यासाठी आमचे कॅबिनेट मंत्री दिल्लीला पाठवलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत निर्णय येईल। गेल्या 2-3 दिवसामध्ये दिल्ली पासून गल्ली पर्यंतची शासकीय यंत्रणा हादरलेली आज मला पाहायला मिळत आहे आणि त्याला हादरवण्याचं काम या ठिकाणी माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे। 84 साली हा लढा झाला, माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर आले आणि एक नवा इतिहास शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याने घडवला की शेतकऱ्यांची जमीन घेतली तर त्याला 12.5% जमीन विकसित करून मिळणार। हा लढा किंवा हा निर्णय, हा न्याय आपल्या लाल बावट्याने प्रस्थापित केलेला आहे। आपल्यावर टीका केली जाते शेका पक्ष लहान आहे, अरे हो आमचा शेका पक्ष लहान आहे, पण शेका पक्षाची आंदोलनाची ताकद एवढी आहे का सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना न्याय करून दिल्याचं आम्ही स्पष्ट बसत नाही। हा आपला इतिहास आहे। इतिहास आपण 84 साली माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढून दाखवला, आपण एसी झेडच्या लढ्याविरुद्ध लढून दाखवला। आता उद्या होणाऱ्या विमानतळाच्या विरोधात सुद्धा आपण लढत आहोत आणि 12.5%चा हा जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा जो न्याय आहे तो सुद्धा या आंदोलनामधनं मिळवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपली संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या। पहिले आमची सर्वात महत्वाची मागणी ती 12.5% भूखंड आहे। 28 वर्ष आज शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पाजणार आहे शासनाने, पहिला आम्हाला दिला पाहिजे, नाहीतर उद्या त्यांच्या तोंडाला कालिमा फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकार अतिशय थूक थापा मारणारा, एखादा आपल्याला पैसे आपण दिले उधार झाला कोणाला वापराला आणि तो कसा आपल्या परत जाताना आज भेटा उद्या भेटा थापा मारणारा, त्याच्यापेक्षा गावा गुजरा सरकार आहे। आणि या काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारने, या केंद्रातल्या आणि राज्य शासनाच्या दोन्ही सरकारने आजपर्यंत उरण तालुक्यातील शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाणी तापलेला आहे आणि काही दिलेलं नाही, फक्त थापावर थापा। एखादा खोटा मारणार कमी खोटा बोलत असेल, पण हा सरकार अतिशय खोटारड सरकार आहे
आणि आज त्यांना हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही धडा शिकवणार आहोत। जर आज आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर हा पूर्ण JNPT आम्ही कायमस्वरूपी बंद ठेवणार आहोत। या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार मोहन पाटील, आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड, माजी अध्यक्ष पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेका पक्ष जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील आदी सहित शेका पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावर लागू केलेल्या एक्साईज ड्युटी विरोधात देशभरातील सराफांनी निषेध व्यक्त केला आहे। महाराष्ट्र ज्वेलर्स असोसिएशनने आपली सोन्याची दुकाने अमर्यादित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच या अन्यायकारक धोरणाविरुद्ध पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोठ्यातील सराफांनी एकत्रित येऊन पनवेलमध्ये मोर्चा काढला। केंद्र सरकारने सोन्यावरची एक्साईज ड्युटी माफ करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्र राज्य ज्वेलर्स संघटनेने निषेध व्यक्त करीत सोन्यांची दुकाने अमर्यादित काळासाठी बंद केली आहेत। या विषयावरूनच पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठेतील ज्वेलर्स असोसिएशनच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून पनवेलच्या प्रमुख रस्त्यांवरून मोर्चा काढला। या मोर्चांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त करीत सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या। तसेच एक्साईज ड्युटी माफ करण्याची मागणी करण्यात आली। पनवेल ज्वेलर्स असोसिएशन तर्फे काढण्यात आलेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। नायब तहसीलदार किरण सुरोसे यांना याबद्दलचे एक निवेदन या असोसिएशनच्या वतीने देण्यात आले। एक्साईज ड्युटीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला यासाठी नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे। यामुळे दुकानदार तसेच ग्राहकांचे मोठे नुकसान आहे। याबद्दल अधिक माहिती महाराष्ट्र ज्वेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोतीलाल जैन यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली। की गव्हर्नमेंटने आमच्यावरती सोन्यावर एक्साईज लावलेली आहे आणि ही एक्साईज ड्युटी एवढी भरसाट आहे की त्याच्यासाठी गिरागाला त्याच्यावरती कमीत कमी 1500 रुपये एक्स्ट्रा देऊन ती भरपाई करायला लागेल आणि त्यामुळे व्यापारीची पण बदनामी होईल। कारण तो जेव्हा रिटर्न द्यायला येईल तेव्हा हेच म्हणणार की व्यापारी लोकांनी आम्हाला खूप लुटला, परंतु त्याला हे माहिती नाही की 1500 रुपये एक्साईज ड्युटीचे जाणार प्लस त्याच्यामध्ये मजुरीचे पैसे जे कारीगर लोकांना आम्हाला द्यायला लागते 500 रुपये ते मजुरीचे जाणार, वेट टॅक्स होणार आणि त्याच्यानंतर आमचा जे मिनिमम प्रॉफिट असतो 200-400 रुपये पर तोल्याचे ते पण त्याच्यामधून कमी होणार आणि ते रिटर्नमध्ये त्याला कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपये पर 10 ग्रामला कमी मिळणार। त्यामुळे त्याला वाटेल की व्यापारी लोकांनी खूप कमवलं आहे, परंतु आम्ही कमवत नाही आणि व्यापार आपला काम कारीगर लोक भी एवढा कमवत नाही तेवढा आमची हे गव्हर्नमेंट जो एक्साईज ड्युटी लावून भरसाट जो मीन्स शोषण करायचं बघते ते आम्ही त्याच्या विरुद्धमध्ये आज इथे रॅली काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये पनवेल, न्यू पनवेल, खांदा कॉलनी, कामोठा, खारघर आणि वाशीपर्यंतचे सगळे ज्वेलर्स असोसिएशन, कळंबोली ज्वेलर्स असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे सगळे मेंबर्स इथे रॅलीमध्ये सामील झाले आहे आणि सरकारला निवेदन दिलं आहे की त्याला सरकारला हे निवेदन दिलं आहे की मेहरबानी करून हे जे टॅक्स लावला आहे तुम्ही परत घ्या आणि एक्साईज ड्युटी लावून सोन्याचा धंदा बंद करायला लावू नको आणि कारागिराला जे त्याची रोजीरोटी आहे ती त्याला कामावरून त्याला बंद करू नका आणि मेहरबानी करून ही एक्साईज ड्युटी टोटली कमी करावे आणि व्यापारी जे ज्वेलर्स असोसिएशनवाले आहे त्यांना धंदा करायचा संधी द्यावे। यांचे पडसाद सोने कारागिरांवरही पडणार असल्याचे त्यांनी सांगितले। एक्साईजने गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणला होता, त्याच्यामुळे अनेक सुवर्णकार देशोधडीला लागले होते। त्याची जी पुनरावृत्ती होते। एक्साईज म्हटले की त्यांचे अनेक नियम चालू, सुरुवातीला ते अगदी छोटे छोटे नियम टाकतात पण नंतर लोकांना इतके असह्य करून टाकतात की हा लढा जवळजवळ आमच्या सुवर्णकारांनी 20 ते 25 वर्ष लढले। ते कुठे आता थंड झाल्यानंतर परत आता हे परत दुसऱ्यांदा ह्याची सुरुवात झालेली आहे। आता जरी टॅक्सेसवरती आले किंवा एक्साईज ड्युटीवरती आले तरी पण ते आस्ते त्यांचे पाय एवढे फैलवणार आहे की लोकांना, कारागिरांना, आम जनतेला देखील त्यावेळेला 14 कॅरेटचा नियम आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांच्या आरोग्याविषयी जाणीवपूर्वक योजना केंद्र सरकारने आखली आहे। गरिबांना पैशाअभावी आजारामुळे जीव गमवावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने राजीव गांधी स्वास्थ्य योजना सुरू केली आहे। या योजनेत सहभागी झालेल्या कुटुंबियांना त्यांचे ओळखपत्र आसूड गावमध्ये प्रदान करण्यात आले। आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। या परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखाद्या सदस्याला पैशाअभावी आपले आयुष्य गमवावे लागते। या परिस्थितीवर मात करण्यासाठी
राजीव गांधी जीवनदायी स्वास्थ्य योजना सरकारने कार्यान्वित केली आहे। या योजनेमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचा फोटो काढला जातो व तलाट्याकडे जमा केला जातो। यानंतर या योजनेचे ओळखपत्र गरजू व लाभार्थींना वाटप करण्यात येते। सोमवारी पनवेलमधील असूड गावातील अनेक कुटुंबियांना हे ओळखपत्र प्रदान करण्यात आले। या योजनेबद्दल असूडगावचे माजी सरपंच शशिकांत शेळके यांनी अधिक माहिती दिली। आज असूडगाव येथे होत असलेल्या आरोग्यदायी योजनेच्या लाभार्थींना कार्डचं वाटप होत आहे। सरकारने विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला पोहोचावा या उद्देशाने सर्वांना आरोग्यदायी जीवन निर्माण हो या उद्देशाने इथे आरोग्यदायी योजनेचा शुभारंभ होत आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आदई पंचायत समितीतील सर्व गावातील लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सरकारच्या ज्या विविध योजना असतील, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून असतील, त्या ज्या योजना सरकारने चालू केल्या आहेत आणि ज्या गोरगरिबांसाठी या योजनांचा लाभ घ्यावा त्यासाठी लागणारी मदत आम्ही सर्व मंडळी करण्यास तयार आहोत। तरी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आम्ही मंडळी काम करत असतो। आमदार विवेकानंद पाटील साहेब, माननीय बालराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वसामान्य गोरगरिबा जनतेच्या हितासाठी आम्ही काम करत असतो। आज त्याच उद्देशाने हा कार्यक्रम घडत आहे। तरी सर्व गोरगरिबांनी सरकारी विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा। जी काही मदत लागेल ते आम्ही मंडळी करण्यास तयार आहोत। पनवेल रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नेमक्या कोणत्या अडचणी आहेत व त्यांच्या समस्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी रविवारी पनवेल रेल्वे स्टेशनला भेट दिली। यानंतर पत्रकार परिषदही घेण्यात आली। पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांच्या विविध समस्यांचा वेध घेण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी रविवारी पनवेल रेल्वे स्टेशनला भेट दिली। मधु कोटियन यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रवाशांच्या सुविधांसाठी जो अंडरग्राउंड सबवे बनवण्यात आला आहे त्यामधून ड्रेनेजचे पाईप व फुटलेल्या पाईपमधून अस्वच्छ पाणी या सबवेमध्ये ओघळत असते। यामधूनच प्रवाशांना जावे लागते। रेल्वेवर अनेक ठिकाणी दगड फेकून मारण्याचा प्रकारही वाढत चालले आहेत। यावेळी काही प्रवाशांनी आपल्या अडचणी सांगितल्या। या स्टेशनच्या भेटीनंतर शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जनहित प्रवासी संघ पनवेलचे संस्थापक व अध्यक्ष जोहरभाई वोरा, ॲडव्होकेट डीसी गोडबोले, सायमन डिंगोरकर, मनोहर शेलार, रामचंद्र कर्वे, ॲडव्होकेट आदेश भगत आदी मान्यवरांसमवेत रेल्वे प्रवासी उपस्थित होते। कामोठे येथील सेक्टर 11 मधील कृष्णकुंज सोसायटीत दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे। या चोरीमध्ये चोरांनी एकूण 12 लाखांचा ऐवज लंपास केला असून यावरून चोरांची मुजोरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे। कळंबोली पोलीस ठाण्यात या चोरीच्या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी चोरांचा तपास सुरू केला आहे। रविवारी सेक्टर 11 मधील कृष्णकुंज सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे। या चोरीमध्ये चोरांनी 12 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। कामोठ्यातील कृष्णकुंज सोसायटीतील फ्लॅट नंबर 23 मधील राजेश जयवंत पाटील यांच्या घरी ही चोरी झाली। राजेश पाटील हे आपल्या आईला वैद्यकीय उपचारासाठी अलिबागला त्यांच्या गावी घेऊन गेले असताना ही चोरी घडली। घराच्या ग्रिलचा दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला व घरात ठेवलेले 6 लाख रुपये व 35 तोळे सोने व इतर सामान घेऊन चोर पसार झाले। घर मालक काही कामासह पुन्हा घरी परतले तेव्हा या चोरीची घटना घडल्याचे त्यांना समजले। याबद्दलची माहिती त्यांनी त्वरित कळंबोली पोलिसांना दिली। कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला व या चोरीचा तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर राजेश पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे। राजेश पाटील यांनी या घटनेची अधिक माहिती दिली। सकाळी 11:30 वाजता आम्ही घरी आलो। दरवाजा आम्ही बाहेरचा तो लॅश लॉक खोलला, त्यानंतर आतमध्ये आलो। आतमध्येचा दरवाजा कुलूप तसंच खोललेला होता। आतमध्ये आल्यानंतर बघितलं की हा सगळा पसारा पडला होता। नंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला संपर्क केला, त्यांना बोलवलं। नंतर आमचे 2 लाख रुपये इथं वरच्या ह्याच्यात ठेवलेले आणि बाकी 4 लाख रुपये कपड्यामध्ये लटकून साईडला ठेवलेले। ते 4 लाख रुपये आणि ते 2 लाख असे 6 लाख रुपये आणि कमीत कमी 35 ते 30 तोळे सोनं कम्प्लीट। म्हणजे आईचे 4-5 गंटन होत्या, 2 चैनी होत्या, ब्रेसलेट होतं, परत बहिणीचे पण दागिने होते, सगळे टोटली त्यामध्ये गेलेले। एकही दागिना राहिलेला नाही।
जेवढे सगळं होतं, बाळाचे पण दागिने होते, बाळाचे पण सगळे दागिने गेले. आणि आम्ही 3 दिवसाआधी इथं आलो, तर इथं 3 दिवसाआधी हा प्रकार झाला, 3 दिवसानंतरच झालेला हा प्रकार आहे सगळा इथे. 3 दिवस अगोदर तुम्ही इकडे आला होता? हा प्रकार नव्हता, त्यानंतर झालेला प्रकार आहे. 3 दिवस तुम्ही कुठे गेलेला राहायला कधी? आमच्या आईची तब्येत बरी नसून आम्ही अलिबागला जातो. अलिबागला सगळे फुल फॅमिली? फुल फॅमिली. आज मेंटेनन्स भरायचा होता म्हणून आम्ही आज आलो, त्यासाठी आम्ही वर आलो, तर हा प्रकार आम्हाला सगळ्या दिसून आला. विहीघरमध्ये जोड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच चिपळे गावातील एसटी बस स्टँडच्या नूतनीकरणाच्या कामाचा उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला. शेका पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी या एका कामाची वचनपूर्ती झाल्यामुळे स्थानिक रहिवासी याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विहीघरमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाचा तसेच चिपळे गावातील एसटी बस थांब्याच्या नूतनीकरण कामाचा उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच पिकअप शेडच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती हरीश केणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकाप जिल्हा सचिव बाळाराम पाटील, सहसचिव पंढरीनाथ फडके, पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य बबन वाघ, प्रकाश मस्कर, संतोष पाटील आदी मान्यवरांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काशीनाथ पाटील यांनी या विकास कामांबद्दल विस्तृत माहिती दिली. आपले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर प्रथम मी विहीघर जोड रस्त्याचं काम आपल्या ग्रामस्थांना निश्चित करून देईल. त्याची वचनपूर्ती सोहळा आज या ठिकाणी यांच्या सेवा आपण केलं. मागच्या 5 वर्षापूर्वीच पनवेल पंचायत समितीच्या वतीनं आपण एसटी पिकअप शेडचं बांधकाम केलं होतं, परंतु त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यांनी पंचायत समितीकडे तगादा न लावता स्वतःच आपल्या खर्चाचं या बस एसटी पिकअप शेडचं नूतनीकरण करून दिलं. त्याबद्दल त्यांना पक्षाच्या वतीने धन्यवाद देतोय. अशाच प्रकारची कामं याच्या पुढे भविष्यात चांगली व्हावीत. जी काही मदत लागेल ते निश्चित करतील. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com.